प्रेज द लॉर्ड. आणि ह्यावेळेला आपल्यामध्ये पास्टर सुधीर आहेत. ते समोर येत असताना देवाचं वचन घेऊन त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. आमेन. हालेलुया. थँक्यू थँक्यू थँक्यू. धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद. प्रियांनो, आजच्या दिवसाबद्दल आणि तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी स्वागत करतो. प्रभू चांगला आहे आणि मागील काही दिवसांमध्ये प्रभूंनी त्याचे अद्भुत कामं करून दाखवलेले आहेत. तो प्रियांनो सातत्याने काम करतो. त्याचं कार्य प्रियांनो आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडतं. आणि मला सांगू दे की मागच्या काही दिवसामध्ये प्रभूच्या आरोग्याचं सामर्थ्य आम्ही खूप लोकांच्या जीवनामध्ये पाहिलेलं आहे. ओके, तुम्ही सर्वजण खाली बसू शकता आणि देवाच्या वचनामधून आपण प्रियांनो काही गोष्टी पाहणार आहोत. मागच्या काही दिवसांमध्ये माझ्या भावांनो आणि बहिणींनो, वेगवेगळ्या लोकांना बऱ्याच लोकांसाठी प्रार्थना आम्ही केलेल्या आहेत. आम्ही रोज प्रार्थनेत वेळ घालवतो आणि देवबापाचं आरोग्याचं सामर्थ्य आम्ही पाहिलेलं आहे. मंडळी म्हणून मंडळीतल्या सभासदांच्या जीवनामध्ये तसंच बहुतांच्या जीवनामध्ये आम्ही देवबापाचं अद्भुत कार्य घडलेलं मागच्या काही दिवसामध्ये आम्ही पाहिलेलं आहे आणि पाहत आहोत. आणि माझा विश्वास आहे त्या दिवसामध्ये देवाचं अद्भुत कार्य आमच्या जीवनामध्ये प्रभू करणार आहे. तो आमचं संरक्षण करतो. नुसतं संरक्षणच करतो नाही प्रियांनो, तर जर आम्हाला आमच्या जीवनात संकट आलं तर संकट समय सहाय्य करण्यासाठी आमच्याबरोबर असणारा आमचा परमेश्वर आहे. लक्षात ठेवा. आणि ख्रिस्ती जीवनामध्ये आम्ही एक पाहिलेलं की आम्ही विजयशाली लोक आहोत. आम्ही विजयातून विजयात चालणारे लोक आहोत. आणि म्हणून ही जी बाजू आहे ते मी कधीच विसरता कामा नये की देवबापाने आम्हाला राज्य करण्यासाठी बोलवलेलं आहे. त्यांनी आम्हाला ह्या जगामध्ये त्याचं जे आम्हाला त्यांनी बोलवलेलं आहे की आम्ही त्याच्याबरोबर राज्य करावं, ही त्याची इच्छा आहे. ह्या जीवनामध्ये आम्ही राज्य करावं. आणि प्रियांनो, त्याच संदर्भामध्ये मागील काही आठवड्यापासून मी देवाच्या वचनातून बोलत आहे की आम्ही राज्य करणारे असले पाहिजे. जगामध्ये आमच्या जीवनामध्ये आम्ही राज्य करणारे लोक असले पाहिजे. ह्यासाठी की प्रियांनो परमेश्वराचा महिमा आमच्या जीवनातून व्हायला पाहिजे. आणि त्याच अनुषंगाने मी एक गोष्ट सांगतो की देवाची ओळख होणं हे फार महत्वाची आहे. नुसती देवाची ओळख नव्हे प्रियांनो, देवाबरोबर चालणं, देवाची खोल गोष्टी समजून घेणं, ह्या भागामध्ये आम्ही वाढलं पाहिजे. ह्या गोष्टींमध्ये आम्ही मजबूत व्हायला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने आज देवाच्या वचनातून आपण पाहणार आहोत लुकाचं शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 1 ते 11 ह्या वचनांमध्ये आम्हाला पेत्राचं शिष्य म्हणून एक निवड जी आहे त्यामधून आपण काही गोष्टी पाहणार आहोत. फार सुंदर स्टोरी त्या ठिकाणी आहे. आणि ती गोष्ट अशी आहे की पहाटेची वेळ, अगदी सकाळची वेळ, आणि पेत्र हा मासे धरणारा होता. आणि हा मासे धरणारा जो आहे तो त्या ठिकाणी समुद्र किनारी आपली जाळी तो साफ करत बसलेला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या समुद्र किनारी येतोय आणि तो पाहतो की पेत्राच्या जाळ्यामध्ये काहीच मासे नाही आहेत आणि एकही मासा नाही आहे. आणि तो पाहतोय आणि एकदम असंच त्याबद्दल मनन करत होता. मला असं वाटलं आणि की देव परमेश्वराची अशी इच्छा आहे की त्याला त्या जाळ्यामध्ये मासे द्यावे. प्रिय, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, ही रियालिटी आहे. तुमच्या जीवनामध्ये जर तुमचं जाळं रिकामं असेल तर आज प्रभू परमेश्वराची इच्छा आहे तो तुमच्याकडे पाहतो. लक्षात ठेवा प्रियांनो, ही लव्ज यू. तो प्रभू येशू ख्रिस्त त्या पेत्रावर प्रेम करतो. नुसतं पेत्रावर नाही, तो ह्या जगातल्या प्रत्येक व्यक्तीवर प्रेम करतो. त्याची इच्छा नाही कोणाची जाळी रिकामी असावेत. त्याच्या काही योजना आहेत, त्याच्याकडे काही प्लॅन्स आहेत. ते प्लॅन्स आणि त्या योजना जर आम्हाला समजल्या आमच्या जीवनामध्ये तर फार सुरेख होईल. पण तो पाहतो आणि त्याला त्या मनामध्ये तो ठरवतो की ह्या व्यक्तीला मला आशीर्वाद द्यायचा आहे. प्रियांनो, ॲक्च्युली हा आशीर्वाद हा माझा संदेश नाही आहे, पण मी तुम्हाला सांगतो. आणि मग तो म्हणतो की पेत्रा, मला ती बोट दे, मला ती बोट दे, तुझी बोट मला हवी आहे.
आणि मी त्यावर मनन करत असताना, जर देवाला तुम्हाला काही द्यायचं असेल तर हे कधीच विसरू नका प्रियांनो, ही बाजू कधीच विसरू नका. हा जो नियम आहे, पवित्र शास्त्रामधला नियम आहे, तो कधीच विसरू नका. जर देवाला तुम्हाला आशीर्वादित करायचं, जर तुमचं जीवन दुष्काळामध्ये आहे, अडचणीमध्ये, समस्येमध्ये आहे, आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की देवाने मला काहीतरी द्यावं, तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा माझ्या भावना बहिणींनो, हा नियम आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये वारंवार पाहायला मिळतो. परमेश्वर तुमची कुठली तरी गोष्टीचा वापर करतो तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी. जोपर्यंत तुमची गोष्ट वापरत नाही तोपर्यंत तुम्हाला आशीर्वाद मिळेल. आणि हे जे सत्य आहे, एका विश्वासणाऱ्यांनी ह्या वचनातून समजून घेण्याची गरज आहे. दुष्काळ आहेत. ज्यावेळेस एलियाला त्या विधवेच्या घरी पाठवल्यानंतर देवाला शक्य होतं प्रियांनो. तो परमेश्वर इतका अद्भुत आहे की स्वर्गातून मान्ना देणारा परमेश्वर आहे. तिच्या डब्यामध्ये पीठ आपोआप निर्माण करणारा परमेश्वर आहे. पण हा जो नियम आहे तो नियम कधी बदलत नाही. आणि तो नियम असा की पहिले तू मला दे, हा नियम आहे. 5 भाकरी 2 माशातून 5,000 पुरुष आणि स्त्रिया आणि लेकरं वेगळे त्यांना अन्न देणारा परमेश्वर आहे. त्याला हवं असलं असतं तो आकाशातून सर्वांच्या हातामध्ये भाकरी आल्या असत्या. त्याला हवं असलं असतं तर काही घडलं असतं. पण त्याने तसं केलं नाही. तो म्हटलं तुमच्याकडे काय रे? ते म्हटलं आमच्याकडे फक्त 5 भाकरी आणि 2 मासे आहेत. आणा माझ्याकडे, आणा माझ्याकडे. काहीतरी तो शिकवत आहे. त्या 5 भाकरी 2 माशातून ज्या वेळेला अलिशाकडे एक संदेष्टाची पत्नी आली, आणि तो संदेष्टा म्हणजे अलिशाचाच बरोबर काम करणारा संदेष्टा होता, तो मरण पावला होता आणि आपल्या पत्नीला आणि तिच्या 2 लेकरांना कर्जामध्ये ठेवून गेला होता. कर्ज, भयानक कर्ज होतं. आणि ती तक्रार घेऊन आली की पहा, तुझा सेवक माझा नवरा आम्हाला कर्जात ठेवून गेला आणि सावकार येतोय माझ्या त्या लेकरांना घेऊन जाण्यासाठी, काहीतरी कर. निश्चितच अलिशाने त्याला भरपूर काही देऊ शकला असता. तिचं सर्व कर्ज फेडून टाकलं असतं, किंवा त्या सावकाराला एखादा भविष्यवाणी सांगितलं असतं, काहीतरी करू शकला असतं. मी बराच विचार करत होतो. पण माझ्या भावना बहिणींनो, आज मला एवढं एक गोष्ट सांगतो, हा जो नियम आहे तो नियम पवित्र शास्त्रामध्ये कुठं बदलत नाहीये. त्यांनी प्रश्न केला, तुझ्याकडं काय आहे? तुझ्याकडं? अरे मला सांगते की माझ्याजवळ, प्रियांनो, आज ही एक सत्य गोष्ट, तुझ्याकडं काय आहे? ती म्हटली माझ्याकडं फक्त एका वाटीमध्ये, एका डब्यामध्ये तेल आहे एवढूस. ठीक आहे, जा घरी जा, जितके भांडे गोळा करता येतील तितके गोळा कर. गोळा केल्यानंतर दार बंद कर आणि ते तेल ओतायला सुरुवात कर. आणि प्रियांनो, बायबलचं वचन म्हणतं, जोपर्यंत ती तेल ओतत होती तो पुरवठा थांबत नव्हता. जोपर्यंत 5,000 आणि 13,000 अजून किती लोक ते मला माहित नाही, ते लोक खात नाहीत, पूर्ण तृप्त होत नाहीत, तोपर्यंत चमत्कार होणं थांबलं नाही. 3 वर्षाचा जो दुष्काळाचा समय आहे तो पूर्ण होईपर्यंत त्या डब्यातली पीठ संपलं नाही, त्या कुपीतलं तेल संपलं नाही. पण पहिले तुझ्याजवळ काय आहे? तुझ्याजवळ काय? माझ्या भावना, हा नियम आहे. तुझ्याजवळ काय आहे? मी विचार करत होतो त्या एलियाच्या बाबतीमध्ये, त्या विधवेच्या बाबतीमध्ये, की एकाच दिवसामध्ये तुझा पूर्ण डब्बा पिठाने भरला का हो? पहिल्या दिवशी चला आता पूर्ण डब्बा पिठाने भरून गेला, आता आठवडाभर काही काळजी नाही. मला असं वाटतं तिला रोजच्या दिवशी, प्रियांनो, तो एक फार सुंदर स्टडी आहे, मी कधीतरी त्याच्यावर, तिला रोजच्या दिवशी पहिली भाकर एलियाला द्यावं लागत असेल. जीवनामध्ये लक्ष, प्रथम देव राज्य व त्याचं नीतिमत्व शोधा, म्हणजे ह्या सर्व गोष्टी तुमच्या मागे येतील. फर्स्ट थिंग फर्स्ट, पहिल्या गोष्टी पहिल्या करायला पाहिजे. जेव्हा येशूनी पाहिलं, अरे याच्या जाळीमध्ये एकही मासा नाही,
येशूने त्याची बोट वापरली. आणि प्रियांनो, आज मी तुम्हाला सांगू द्या की त्या पेत्राच्या जीवनामध्ये त्या येशूची एक अद्भुत ओळख झाली. तुम्ही जर त्या पुढे जाऊन वाचाल तर त्या ठिकाणी त्यांनी इतके मासे पकडले. मला वाटतं लुकाचं शुभवर्तमान 5वा अध्याय आणि 6वं 7वं वचन आहे का ते, वाचा बरं काय लिहिलेलं त्या ठिकाणी. मग त्याने तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. तेव्हा त्यांचे जे साथीदार दुसऱ्या मछव्यात होते त्याने येऊन आपणाला सहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यास खुणावले. पहा प्रियांनो, एवढा आशीर्वाद की याची बोट बुडायला लागली. आपल्या या पार्टनर्सला, साथीदारांना, या तुमची बोट घेऊन या. आणि योहान आणि याकोब त्यांची बोट घेऊन त्या दोघांच्या बोटी बुडायला लागल्या. एवढा आशीर्वाद. पण पहिले दिस इज अ फॅक्ट, हे सत्य आहे की पहिले त्या बोटीचा वापर करण्यात आला. फर्स्ट थिंग फर्स्ट. माझ्या भावना बहिण, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. देव परमेश्वर तुमच्याकडे काही गोष्टी पाहत आहे, तुमच्याकडे काही गोष्टी मागत आहे. आणि जर तुम्हाला असं वाटतं की माझ्या जाळीत काही नाही, दुष्काळाचा प्रश्न आहे, तुझ्याजवळ जे आहे ते देवाच्या राज्यामध्ये टाक. प्रियांनो, हा नियम कधी बदलणार नाहीये, बदललेला नाहीये. द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. आणि ही एवढी स्टोरी यामध्ये नाही आहे, त्याच्यापेक्षा अधिक स्टोरी आहे. मी त्याबद्दल पाहत होतो आणि मला त्या 4थ्या वचनातून आज तुम्हाला सांगते बोलायचं. कदाचित त्या वचनामध्ये आम्हाला खूप काही सत्य समजायला लागतील. आपण 4थं वचन काय म्हणतं पहा. लुकाचं शुभवर्तमान 5वा अध्याय 4थं वचन. आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हाकार, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. प्रियांनो, ही जी बाजू आहे ती बऱ्याच वेळा बरेचसे लोक खोल पाण्यामध्ये हाकार. आणि मग त्या खोल पाण्यामध्ये जाण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेबद्दल मी विचार करत होतो. काय करावं लागलं असेल पेत्राला खोल पाण्यात जाण्यासाठी. प्रियांनो, माझी इच्छा की तुम्ही ह्या गोष्टी समजून घ्याव्या. रात्रभर कष्ट केले, रात्रभर श्रम केले, एकही मासा पकडला नव्हता, रात्रभर जागा होता. आता पहाटेच येऊन आपलं जाळं साफ करत बसला होता. तुम्ही कधी पाहिले असेल ना माहित नाही मच्छीमारांचं, पण प्रियांनो, जाळं छोटं जाळं नसतं. एक जे बोटिंग जातात ते मोठं जाळं घेऊन जातात, खूप मोठी जाळी असतात. मी ज्यावेळेस गोव्याच्या त्या समुद्र किनाऱ्या फिरत होतो त्यावेळेस मी पाहिलं ती जाळ्या, अरे बापरे, एवढे मोठे मोठे जाळ्या असतात. आणि तो ते साफ करत बसला होता. आता जर त्याला खोल पाण्यात जायचं असेल तर ते जाळं पुन्हा त्याला योग्य रीतीने गुंडाळायचंय. लक्षात ठेवा, इट्स वर्क. ते जाळं त्याला उचलायचंय, त्या बोटीमध्ये टाकायचंय, ते जाळं त्याला घेऊन ती बोट रोरिंग करत जायचंय, त्याला वलवत जायचंय. इट्स हार्ड वर्क. रात्रभर कष्ट केलेले आहेत, रात्रभर मासे पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे, रात्रभर डोळ्याला डोळा लागलेला नाही आहे. पण येशू ख्रिस्त त्या पेत्राच्या जीवनात काहीतरी पाहत होता. प्रियांनो, येशू ख्रिस्त पेत्राच्या जीवनामध्ये काही गोष्टी पाहत होता. त्यातली एक पहिली गोष्ट त्यांनी पाहिली की याचं जाळं रिकाम आहे. जर तुम्ही येशू ख्रिस्त आणि पेत्राचा जर अनुभव घेतला, ही येशूची पहिली भेट नव्हती पेत्राची. लक्षात ठेवा, त्यांनी जर तुम्ही योहानाच्या शुभवर्तमानामध्ये गेलात, पहिला अध्याय 41 आणि 42 वचन वाचलं तर त्या ठिकाणी अंद्रिया जो योहानाचा शिष्य होता, अंद्रियाचा हा पेत्र भाऊ होता, आणि त्या अंद्रियानी पेत्राला येशूकडे आणलं होतं. पहा, वाचा काय म्हटलेलं आहे. योहानाचा शुभवर्तमान पहिला अध्याय 41 आणि 42 वचन. त्याला त्याचा सक्का भाऊ शिमोन पहिल्याने भेटला. हा शिमोन लक्षात ठेवा, शिमोन म्हणजेच पेत्र. शिमोन ह्या नावाचा अर्थ चांगला आहे, टू हिअर इंटेलिजंटली और ओबे. शहाणपणाने ऐकणं किंवा आज्ञापालन करणं. वा, पुढे वाचूया. हा. तेव्हा तो त्याला म्हणाला, मसीहा म्हणजे ख्रिस्त आम्हाला सापडला आहे,
त्याने त्याला येशूकडे आणले. येशूने त्याच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, तू योहानाचा मुलगा शिमोन आहेस. तुला केफा म्हणजे पेत्र किंवा खडक म्हणतील. फार महत्वाची गोष्ट आहे. येशू ख्रिस्ताने त्याकडे पाहिलं आणि त्याच्या बापाचं नाव त्याला सांगितलं. अरे बापरे, तुला माझ्या वडिलांचं नाव कसं काय माहित? तू माझ्या घरी कधी आला नव्हतास. पण पेत्राच्या त्या गोष्टीमुळे पेत्राच्या जीवनामध्ये काही बदल झालेला नाही. त्या वडिलांचं नाव सांगितलं. तेवढंच नव्हे प्रियांनो, पेत्राला त्याचं नाव बदलून टाकलं. आता इथून पुढे तू शिमोन नाही, पेत्र असणार आहेस. तू पेत्र ह्या शब्दाचा अर्थ खडक, छोटा दगड असणार आहेस. तेवढंच नव्हे, अजून एक घटना ह्या घटनेअगोदर, लुकाचा 5वा अध्याय घडण्याअगोदर लुकाच्या 4थ्या अध्यायामध्ये पेत्राच्या जीवनात काही गोष्टी घडलेल्या आहेत प्रियांनो. येशू ख्रिस्त पेत्राच्या घरात गेलेला आहे. तर लुकाचं शुभवर्तमान 4था अध्याय 38 आणि 39 वचन, येशू ख्रिस्तानी जाऊन पेत्राच्या सासूला बरं केलेलं आहे. 38 आणि 39 वचन, लुकाचं शुभवर्तमान 4था अध्याय 38 आणि 39 वचन. मग तो सभास्थानातून उठून शिमोनाच्या घरी गेला. शिमोनाची सासू कडक तापाने पडली होती. तिच्यासाठी त्यांनी त्याला विनंती केली. तेव्हा त्याने तिच्यावर ओनवून तापाला दटाविले. तेव्हा तिचा ताप निघाला. प्रियांनो, आज जर तुमच्या शरीरामध्ये कुठलाही ताप आहे तो प्रभू येशू ख्रिस्त तसाच आहे. आज त्याच्या आत्म्याद्वारे तो तुमच्यावर हात ठेवत आहे आणि त्या तापाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी धमकावतो. त्या तापाला आज्ञा करतो, निघ येशूच्या नावामध्ये. प्रियांनो, तोच प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यावर हात ठेवत आहे आणि ह्या क्षणी तो ताप तुमचं शरीर सोडून निघून जात आहे. पेत्राच्या सासूला प्रभू येशू ख्रिस्ताने आरोग्य दिलं. तेवढंच नव्हे, तर त्याच दिवशी त्याच ठिकाणी जर तुम्ही 40 आणि 41 वचन वाचाल तर त्यांनी काय काय केलं ते पहा बरं. 40 आणि 41 वचन. मग सूर्यास्ताच्या वेळी ज्या सर्वांची माणसे नाना प्रकारच्या रोगांनी पिडलेली होती त्यांनी त्यांना त्याच्याकडे आणले आणि त्याने त्यांच्यातील प्रत्येकावर हात ठेवून त्यास बरे केले. पहा प्रियांनो, या ठिकाणी फक्त सासूलाच त्याने आरोग्य दिलं नाहीये, तर तिथलच्या प्रत्येक व्यक्तीला त्याने आरोग्य दिलं. आणि कदाचित ही घटना पेत्राच्या त्या नातेवाईकांकडे असेल किंवा स्वतःच्या घरात असेल, ही घटना घडत होती. पुढं 41 पर्यंत वाचायचं आहे. तू देवाचा पुत्र आहेस असे ओरडत भूते देखील पुष्कळ माणसातून निघाली. भूते निघाली, रोग बरे झाले, परंतु त्याने त्यास धमकाविले व बोलू दिले नाही. माझ्या भावना बहिणो, ही सर्व घटना होऊन देखील पेत्राच्या जीवनामध्ये मात्र कुठला बदल घडलेला नव्हता. पेत्र त्या ठिकाणी कुठल्याही त्याच्या जीवनामध्ये बदल, तो कदाचित दुसरा दिवस असेल किंवा त्या आठवड्यामध्ये किंवा त्या घटनेनंतर पेत्र परत एकदा मासे धरायला गेला. रात्रभर त्यांनी मासे, त्याला एकही मासा मिळाला नाही. आणि मग आता येशू ख्रिस्त त्याला म्हणत आहे की चला रे, आपल्याला आता अधिक मासे पकडायचे आहेत, त्यासाठी तुला जाळं टाकायचं आहे. ओके. आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, जाळं टाकण्यास त्याला ते जाळं गुंडाळावं लागलं आणि विशिष्ट प्रकारे गुंडाळावं लागतं. असं कसं पण उचलायचं नाही, ते गुंडाळून त्या बोटीमध्ये टाकायचं आहे. त्याला प्रियांनो, त्याला महत्वाची गोष्ट आहे की ती बोट त्या खोल पाण्यामध्ये घेऊन जाण्यासाठी वलवायची आहे. आणि ते किती खोल पाणी आहे, किती दूर गेला त्याचा उल्लेख केलेला नाही. कदाचित अर्धा तास असेल, 1 तास असेल. एकदा मी नदीमध्ये बसलो होतो आणि एका बोटीमध्ये बसून नदीतून प्रवास केला होता. बोटीमध्ये मला माहिती आहे हे कष्टाचं काम आहे. ज्या लोकांना सवय आहे, तो जो नावाडी होता त्यांनी खूप छान रीत्या आम्हाला घेऊन गेला. तो पण मासे धरणारा होता. पण ही एक प्रियांनो कष्टाची आहे. आणि विशेष करून प्रवाहाच्या विरोधात आम्ही प्रवास केला तर अधिक कष्टाची गोष्ट होती त्या ठिकाणी. पण महत्वाची गोष्ट प्रियांनो, जर तुमच्या माझ्या जीवनात देवबापाला आज अद्भुत कार्य करायचं असेल तर एक गोष्ट तुम्हाला सांगतो, त्याची इच्छा आहे की तुम्ही आणि मी त्याच्याबरोबर खोल पाण्यामध्ये जाण्याची गरज आहे. आम्हाला आमच्या जीवनामध्ये त्याच्याबरोबर आत जाण्याची गरज आहे. आणि ती गोष्ट देवा बोलवत आहे. देवाचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही
त्याच्याबरोबर. आणि मी विचार करत होतो, त्या ठिकाणी येशू बसला होता, कदाचित पेत्र आणि अंद्रिया दोघंही असतील मोस्ट प्रॉब्ली त्या ठिकाणी, आणि ते दोघंही वल्वत असतील, आणि येशू त्या बोटीमध्ये होता. आणि मला सांगू द्या, जेव्हा येशू आपल्या बोटीमध्ये आहे, सर्व जगाचा अधिकारी, सर्व जगाचा बादशाह, सर्व जगाचा राजा आमच्याबरोबर. एक इट्स अ ब्लेसिंग फ्रेंड्स, इट्स अ ब्लेसिंग. पण तेवढंच पुरेसे नव्हे, त्या बोटीबरोबर त्या येशू बरोबर आज जाण्याची गरज आहे. माझ्या भावानं बहिणींनो, बऱ्याच वेळा बरेचसे लोक आपल्या जीवनामध्ये त्या समुद्राच्या किनाऱ्यात राहूनच आशीर्वाद स्वीकारण्याचा प्रयत्न करतात. आणि ही रियालिटी तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. मी माझ्या जीवनात पाहिलं की आता प्रभू येशूला मी अनुभव घेतलेला आहे, मला आरोग्याचा अनुभव आलेला आहे. माझं नाव त्यांनी घेऊन सांगितलं, त्यांनी सांगितलं, हे सुधीर, माझं नाव आलं पास्टर. पण तेवढं पुरेसे नाहीये. तुमच्या जीवनात जे काही चमत्कार घडले, तुम्ही जे चमत्कार पाहिले, तेवढे पुरेसे नाहीयेत. तो म्हणतो की मला तुला खोल पाण्यात, कम विथ मी डीप वॉटर्स. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मंडळी, चर्च आणि प्रत्येक विश्वासणाऱ्यांनो, देवाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी खोल त्याच्याबरोबर जीवनामध्ये, त्याच्या रिलेशनशिप मध्ये, त्याच्या ओळखी संबंधी आम्ही अधिक खोल जावं, ही देवाची इच्छा आहे. एक फार मोठा गैरसमज आहे. आता येशूला स्वीकारलं झालं, येशूला स्वीकारलं, तारण झालं, बाप्तिस्मा झाला, पवित्र आत्मा मिळाला, संपलं. नाही. तुम्हाला प्रियांनो, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये मंडळी, देवाच्या रिलेशनशिप मध्ये मला खोल जायची गरज. एक फार मोठा गैरसमज लोकांच्या जीवनामध्ये आहे की मी ह्या किनाऱ्यावर बसलो तो बस आहे, मला अजून खोल जायची गरज नाहीये. पण एक लक्षात ठेवा प्रियांनो, जर तुम्हाला विपुल जीवनाचा अनुभव घ्यायचा असेल तर हे सत्य वचन विसरू नका. आम्हाला सर्वांना माहिती नाही, योहाना शुभवर्तमान 14 अध्याय आणि 6 वचन, येशूने म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्या वाचून आल्या वाचून कोणीही पित्याकडे जाऊ शकत नाही. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियांनो, तो मार्ग आहे, त्या मार्गाने काही अंतरापर्यंत आम्ही त्याबरोबर चालतो. पण एक लक्षात ठेवा प्रियांनो, जोपर्यंत तो सत्य आम्हाला प्रगट करत नाही, ते सत्य आम्हाला दिसून येत नाही, तोपर्यंत जीवनाचा आणि विपुल जीवनाचा अनुभव मिळत नाही. बरेचसे लोक त्या मार्गावर चालतात, त्या मार्गाला एक मर्यादा आहे. देवाची इच्छा आहे त्या सत्यामध्ये आम्ही खोल घुसावं, कारण ज्यांना सत्य समजतात ते सत्यातून मोकळे होतात. हो, आम्हाला माहिती आहे, योहानाच्या 8व्या अध्यायामध्ये 31 आणि 32 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या यहुदी ज्या लोकांनी विश्वास ठेवला होता त्यांच्या संगती बोलत आहे. तो काय म्हणतो पहा, ज्या यहुद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, ज्या ख्रिस्ती लोकांनी, ज्या मंडळीने त्याच्यावर विश्वास ठेवला होता, त्याला मार्ग म्हणून स्वीकारलं होतं, पित्याकडे जायचा हा मार्ग हे त्यांना स्वीकारलं होतं, त्यांना तो म्हणाला, त्यांना येशू म्हणाला, तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात. पहा, जर तुम्ही माझ्या सत्यात, माझ्या वचनात राहिला तर माझे शिष्य बनाल. तुम्हाला डीप वॉटर्स मध्ये यायचंय, मला तुम्हाला माझे शिष्य बनवायचंय, मला माझं स्वतःचं प्रगटीकरण तुम्हाला द्यायचंय. आय वॉन्ट टू रिव्हील यू माय सेल्फ. पण एक कुठेतरी एक लिथार्जी आलेली आहे. मी तुमच्याबद्दल बोलत नाही, पण बऱ्याचशा लोकांच्या बाबतीमध्ये मी पाहिलंय प्रियांनो. कधी कधी आम्ही म्हणतो ठीक आहे, बस झालं, आता एवढा वेळ प्रभूला दिला, पुरे झाला. माझ्या भावानं बहिण, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, देवबाप फक्त तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छित नाही, तुमच्याबरोबर तुमच्या साथीदारांना आशीर्वाद देऊ इच्छितो. देवबाप तुमच्याबरोबर अख्ख्या या जगाला आशीर्वाद करू इच्छितो. त्याची इच्छा आहे की आम्ही त्याच्याबरोबर त्या रिलेशनशिप खोल जायला पाहिजे. मार्ग स्वीकारला, सत्याची गरज नाही. पुढच्या वचनात काय म्हणतो, तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. सत्य मी आहे, माझं सत्य तुम्हाला समजेल. काय सत्य आहे? सत्य देवाचं वचन आहे. योहानाच्या 17व्या अध्यायाच्या 15 वचनामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. प्रियांनो, तुम्ही वाचलं नाही तरी मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला सत्य मुक्त
मुक्त करेल, सत्य तुम्हाला शुद्ध करेल. 15, 16 आणि 17 वचनामध्ये, योहानाचे शुभवर्तमान 17वा अध्याय 15, 16 आणि 17 वचन काय म्हणतात पहा. तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी विनंती मी करीत नाही, तर तू त्यांना वाईटापासून राखावे अशी विनंती करतो. त्या सैतानापासून, सैतानाच्या प्रत्येक योजनेपासून त्यांना राखावे. पुढं, जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे. तुम्ही जगाचे नाहीयेत, तुम्हाला येशूनी त्याच्याबरोबर चालायला बोलवलेलं आहे. पुढं, तू त्यांना सत्यात समर्पित कर. तू त्यांना सत्यामध्ये शुद्ध कर असं म्हटलेलं आहे. ऍक्च्युली समर्पित हा शब्द मला माहित नाही त्या भाषांतरात का केलेलं आहे, पण सॅन्क्टिफाय देम इन ट्रूथ म्हटलेलं आहे इंग्लिश मध्ये. त्यांना सत्याने शुद्ध कर. पुढं वाचा ना काय म्हणतो. तुझे वचन हेच सत्य आहे. तुझं वचन हे मार्ग, सत्य. माझं वचन हे जीवन आहे. येशू ख्रिस्ताने स्पष्ट सांगितलं, जो शब्द मी बोलतो ते आत्मा आणि जीवन आहे. नुसतं मार्ग स्वीकारून चालणार नाही, त्या सत्यामध्ये टिकून राहणं गरजेचं आहे, त्या सत्यामध्ये चालणं गरजेचं आहे. आणि जसं तुम्ही सत्यामध्ये चालत जाल त्या जीवनाचा अनुभव तुम्हाला मिळेल. मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. काही लोक मार्ग स्वीकारतात पण त्या सत्यामध्ये राहण्यासाठी त्यांना कंटाळा येतो. दे डोंट वॉन्ट टू वर्क, दे डोंट वॉन्ट टू वर्क. तुम्हाला आजची पिढी जर पाहिली, काम करायला नको आहे. की मला सध्या हॉटेल्स बंद आहेत, पण हॉटेलमध्ये ऑर्डर करायला सर्वांना आवडते. कोणीतरी आमच्यासाठी जेवण बनवून आणून द्या, आम्ही खाऊ, चांगली गोष्ट आहे, दॅट्स वंडरफुल. पण मी स्वतः मी कुकिंग करेल का? मी स्वतः, प्रियांनो, पास्टर तुम्ही अभ्यास करा आणि आम्हाला शिकवा. हो, मला सत्य समजेल आणि सत्यामध्ये मी चालेल, सत्य मला मुक्त करेल आणि सत्यातलं जीवनाचा अनुभव मी घेईल. पण तुमचं काय? येशू म्हणतो, ऐका, हे वैयक्तिक जीवन आहे. तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला मुक्त करेल. तुम्हाला फक्त मार्ग स्वीकारायचा आहे, त्या सत्यात चालायचं आहे, म्हणजे जीवन आणि विपुल जीवनाचा, विपुल आरोग्याचा अनुभव मिळेल. बरेचसे लोक, प्रियांनो, स्वतःला त्यापासून दूर ठेवतात. पण मी आज तुम्हाला विनंती करतो, आम्ही त्या प्रभूला शोधलं पाहिजे. देवबाप आज आम्हाला बोलवत आहे. ही एक फार मोठी गैरसमज आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलं तेवढं पुरेसं झालं नाही. नाही नाही, प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारणं पुरेसे नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर चालणं, प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर अनुभव घेणं, प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शनासाठी उत्सुक असणं. दाविदाला हे फार गोष्ट चांगली माहित होती. दाविदाने प्रार्थना केली आणि फार सुरेख प्रार्थना केली. स्तोत्र 27:4 मध्ये, स्तोत्र 27:4 मध्ये मागणी केली, देवाला मागणी केली. दाविदाने परमेश्वराकडे एक मागणी केली. काय मागणी केली पहा बरं. स्तोत्र 27:4, परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले. एक गोष्ट मागितली मी देवाकडे, एक गोष्ट मागितली. आम्ही ह्या जगामध्ये देवाकडे बऱ्याच गोष्टी तुम्ही काय मागता मला माहित नाही. मी एक गोष्ट मागितली. आम्ही काय मागतो देवाबाकडे? देवा मला नोकरी दे, देवा मला बायको दे. नोकरी बायको चांगली गोष्ट आहे, मी त्या विरोधात नाही आहे, प्लीज. देवा मला कार दे, देवा मला घर दे, चांगली गोष्ट आहे, दॅट्स गुड. दाविदाने ह्या सर्व गोष्टी मागितल्या नाही. तो म्हटलं की देवा मला एक गोष्ट दे, मला एक वरदान पाहिजे, मला एक गोष्ट. कुठली गोष्ट? काय पहा बरं. त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. आणि ती गोष्ट मिळवण्यासाठी मी झटणार आहे. काय आहे ते? ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी, म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन. मी त्याचं दर्शन घेईल. मी एक गोष्ट, दे बापा, मी तुझ्या घरामध्ये राहावं, तुझ्या बरोबर वस्ती करावी आणि मला तुला दर्शन मिळावं, तुझं दर्शन मिळावं, मी तुझं दर्शन घ्यावं, दॅट आय मे सी युअर फेस. तुझं दर्शन घ्यावं. पण दूरदर्शन बघता बघता आम्हाला वेळ मिळतो का?
मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या दूरदर्शनने, दूरदर्शन माहिती आहे का, दूरदर्शन मराठी शब्द टीव्ही म्हणून, त्याने, या शत्रूने, त्याला माहिती आहे हे लोक जर पॉवरफुल झाले ना, अख्ख्या जगाची उलथापालथ करणारे लोक आहेत. हा बालामाचा सल्ला बालाकाला जो आहे, तो बालामाचा सल्ला बालाकाला आज प्रियानो तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे. ह्या लोकांना कोणी देखील हरू शकत नाही. नो वन कॅन डिफीट दिस पीपल. त्यांच्यामध्ये कोणाचं बळ आहे माहित आहे? रानबैलाचं बळ आहे. मी सांगत नाही, देवाचं वचन, बालामाने संदेशवाणी दिली. गणनाच्या पुस्तकात जा, गणनाचं पुस्तक 23वा अध्याय, आणि त्या ठिकाणी तो काय म्हणतो, ह्या लोकांमध्ये 23 आणि 24 वचन काय म्हणतं? गणनाचं पुस्तकाचा 23वा अध्याय. याकोबावर काही मंत्रतंत्र चालावयाचे नाही. याकोबावर कुठलं चेटूक चालायचं नाही, मंत्रतंत्र चालवायचं नाही. पुढं इस्रायलावर काही चेटूक चालावयाचे नाही. यथाकाळी याकोब व इस्रायल यांच्याविषयी असे म्हणतील, देवाने केवढे कार्य केले. हे कोणाचं कार्य? हे तुमच्याबद्दल आहे, माझ्याबद्दल लिहिलेलं आहे. हा याकोब कोण? हे इस्रायल कोण? प्रियानो, खरे इस्रायल आम्ही आहोत. आमच्यावर तंत्रमंत्र चालणार नाही. हालेलुया. तरी बरेचसे लोक फोन कर, पास्टर जाऊ द्या, मी ते सांगणार नाही. माझ्या भावना, हे वचन आहे, देवाचं वचन. सत्य तुम्हाला समजेल. मी तुम्हाला साप विंचू तुरणाऱ्या शत्रूच्या सर्व शक्तीचा अधिकार, कुठली गोष्ट तुम्हाला बाधा करणार नाही. नथिंग विल, कुठलीच गोष्ट तुम्हाला बाधा करणार नाही. माझ्या भावानं बहिण, सत्य समजेल. 24 वचन काय म्हणतं? पहा हे राष्ट्र सिंहिणी सारखे उठत आहे. बरं, ऍक्च्युली 22 वचनामध्ये ते आहे, जणू काय रान बैलाचे बळ त्याच्या ठाई. वाच 22 वचन. देवाने त्यांना मिस्र देशातून बाहेर आणले. आमेन. जणू काय रान बैलाचे बळ त्यांच्या ठाई आहे. माझ्या भावानं, हे रान बैलाचं बळ मंडळीच्या ठाई आहे. पण मंडळी आज त्या सी शोरकडं, जे समुद्र किनाऱ्यावरच एकमेकावर पाणी उडवण्यात गुंतलेले, खेळण्यामध्ये एकमेकावरच. प्रभू म्हणतोय, पेत्रा, नाही, माझ्याबरोबर तुला, यू हॅव टू कम, तुझ्या माझ्याबरोबर तुला खोल पाण्यात. माझ्या भावानं बहिणो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याबरोबर तुम्हाला खोल पाण्यात बोलवत आहे. खोल देवाच्या वचनामध्ये काम. ह्या वचनातून तुला मी दिसून येईल. ह्या वचनातून हे वचन तुला बदलेल. हे वचन तुझ्या जीवनामध्ये बदल करेल. खोल पाण्यात कष्ट आहेत, श्रम आहे, वलवायचंय, येशूला घेऊन जायचंय, ते पुन्हा जाळं त्यात टाकायचंय, सोपं नाहीये. आरामशीर खायला पाहिजे, नाही, टेक टाइम. किती वेळ प्रभू सांगते घालताय, किती वेळ त्या आतल्या खोलीमध्ये बसून प्रभू सांगते एकत्र बोलताय का? आतल्या खोलीत प्रार्थनेला बसलाय, पण आपला झुंग झुंग मोबाईल चालूच आहे. अरे, कोणी आज मला व्हॉट्सअप केलं, कोणी काय टाकलं, मला तुमच्याबद्दल माहिती, मला माझ्याबद्दल माहिती आहे, आणि म्हणून मी काही गोष्टी शिकलो माझ्या जीवनामध्ये. ह्या मोबाईलला दूर ठेवणं. जेव्हा प्रभू सांगते वेळ घालवतो, प्रभू आणि मी, आमच्या प्रभू सांगते एक वेळ. माझ्या भावना बहिण, प्रभू आज तुम्हाला मला खोल पाण्यामध्ये बोलवत आहे. ही इज कॉलिंग अस टू हॅव अ रिलेशन विथ हिम. पेत्रा, आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मला पॉल आवडतो, प्रेम पॉल, आणि मी पॉलाबद्दल थोडंसं बोलू इच्छितो. फिलिप्पीकराच्या पत्रामध्ये 3 अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये, ओके, फिलिप्पीकरास पत्र 3 अध्याय 10 वचन. आणि मला सांगू द्या, हा पॉल ऑलरेडी काही वर्ष प्रभू सांगती चाललेला आहे. हा पॉल प्रभू काही वर्ष चाललेला आहे. वाचा बरं 3 अध्यायाचं 10 वचन. हे अशासाठी आहे की तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता यांची त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी. आय वॉन्ट टू नो हिम मोर.
फिलिप्पिकराच्या पत्रामध्ये तो लिहितो, मला त्याची अधिक ओळख करून घ्यायची. मी विचार करत होतो, हे पत्र कधी लिहिलं गेलं प्रियांनो, तुम्हाला माहित आहे का? पॉल प्रभूमध्ये आल्यानंतर 3 वर्ष अरबस्थानामध्ये होता. त्यानंतर 14 वर्षांनी तो यरुशलेमामध्ये बर्नबाने त्याला घेऊन आला. 1 वर्ष त्याने तिथलच्या मंडळीमध्ये शिक्षक म्हणून सेवा केली. त्यानंतर पवित्र आत्म्याने त्याला सेवेसाठी बाहेर निघाला. बर्नबा आणि पॉल मंडळ्या रोपण करत गेले. पहिली मिशनरी जर्नी झाली. दुसऱ्या मिशनरी जर्नीमध्ये पौलाने फिलिप्पिकरास मंडळी जी रोमन वसाहत होती त्या ठिकाणी जाऊन मंडळीचं रोपण केलं सेकंड जर्नीमध्ये. त्यानंतर काही वर्षांनी तो त्याला पत्र लिहितो. म्हणजे किती समय गेला असेल या पौलाच्या जीवनामध्ये. कदाचित प्रभूला स्वीकारल्यानंतर 20-25 वर्ष, आणि तरी तो म्हणतो, आय वॉन्ट टू नो हिम. माझ्या जीवनामध्ये माझं एकच उद्दिष्ट, आय वॉन्ट टू नो हिम. मला त्याची ओळख. वाचा पुढचं वचन वाचत जाऊया. मला वाटतं आपण त्यातले 12व्या वचनापासून पुढचे वचन पहा बरं, काय म्हटलेले आहेत. एवढ्यातच मी मिळवले, एवढ्यातच मी मिळवलं, किंवा एवढ्यातच मी पूर्ण झालो आहे. मंडळी मला एक गोष्ट सांगू दे, आपण वी आर सॅटिस्फाईड. येस, मला हे मिळालेलं आहे. आता मला टायटल मिळालेलं आहे, मला एक शीर्षक मिळालेलं आहे, मला एक, माझ्या भावानं बहिणं, जोपर्यंत त्या प्रभू येशूची वैयक्तिक ओळख नाही, बाकीचे टायटल्स, बाकीचे सर्व. इनफॅक्ट पौलाच्या जीवनामध्ये तो 4 ते 7 वचनामध्ये सांगतो की मी इब्रियांचा इब्री आहे. ओके, मी आपल्या स्वतःची ओळख करून देतोय. मी काय काय सांगतो तो 4थ्या वचनापासून पुढे. ओके, तरी देहावरही भरोसा ठेवण्यास मला जागा आहे. जर दुसऱ्या कुणाला देहावर भरोसा ठेवावा असे वाटते तर मला अधिक वाटणार. मी तर 8व्या दिवशी सुनता झालेला, आपली सुनतेबद्दल सांगता, 8व्या दिवशी माझी सुनता झाली. इस्रायल लोकातला, बन्यामीन वंशातला, इब्रियांचा इब्री, नियमशास्त्रा दृष्टीने परुषी होतो. नियमशास्त्रा दृष्टीने परुषी होतो. पुढं आस्थेविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा, नियमशास्त्रातील नीतिमत्वाविषयी निर्दोष. प्रत्येक नियमशास्त्र, प्रत्येक काटेकोर पाळलं. पुढं वाचा बघा. तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. हानीच्या समजलेलो मी. इनफॅक्ट एखादी नव्हतो, मी केर कचरा समजतो. या सर्व गोष्टींना केर कचरा, दे आर नो यूज. जो ख्रिस्ताची ओळख, माझ्या भावानं बहिणं एक लक्षात ठेवा, जेव्हा शास्त्र मला किती वेळा मी वाचलं, मी 100 वेळा वाचलं, पण ह्या शास्त्रामधला तो प्रभू येशू मला कळला का? ह्या शास्त्रामधला तो येशू मला कळला का? मला कुठलं टायटल आहे, मी पास्टर आहे, मी बिशप आहे, मी अजून कोणी आहे, नो यूज. पण त्या शास्त्रातला मला माझा येशू कळला का? आय वॉन्ट टू नो हिम. 13 वचन काय म्हणतं? बंधूंनो, मी अद्यापी ते आपल्या कह्यात घेतले असे मानित नाही. मला एक पाचारण आहे, वरील पाचारण. 12 वचन वाच रे बाळा, 12 वचन मला वाटतं वाच. काय म्हणतं त्या ठिकाणी? एवढ्यातच मी मिळवले, किंवा एवढ्यातच मी पूर्ण झालो आहे असे नाही, तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या कह्यात घेतले. माझ्या भावांनो मंडळी, आज लक्षात ठेवा, ख्रिस्त येशूने तुम्हाला कशासाठी कह्यात घेतलेलं आहे. ख्रिस्त येशूने तुम्हाला कशासाठी त्या बोटीत बसवलेलं आहे. ख्रिस्त येशूने तुम्हाला आपल्या कह्यात, आपल्या जवळ घेतलेलं आहे. पुढं, ते मी आपल्या कह्यात घ्यावे, ते मी कह्यात, ते मला समजावे, मला का प्रभूंनी बोलवलेलं आहे. वाय? कदाचित देवबापाने तुम्हाला काहीतरी कार्यासाठी बोलवलेलं आहे. नाही झालं, आता माझं संपलं, मी रिटायर्ड झालो. माझ्या भावानं बहिणींनो, मी तुमच्या अगदी बोलत, आय एम टॉकिंग टू यू. ओके, देवाचं पाचारण आहे. फक्त ह्या जगामध्ये काहीतरी करावं म्हणून नव्हे. जगामध्ये ह्या जगामध्ये मोठमोठ्या गोष्टी कराव्या नव्हे, तर प्रभूसाठी काहीतरी करण्यासाठी तुम्हाला पाचारण आहे. तुम्ही किती वयाने असू द्या, तुम्ही 15 वर्षाचे असा, तुम्ही 60 वर्षाचे असा, तुम्ही किती वर्ष, देव परमेश्वर तुम्हाला बोलवत आहे. तो तुमच्यासाठी बोलत आहे. आज तुझ्या संगती बोलत आहे. माझ्या भावा, माझ्या बहिणी, तो तुझ्या संगती बोलत आहे. तुलाच सांगत आहे की ये, मला तुझ्या बरोबर खोल पाण्यात जायचं आहे. आय वॉन्ट टू गो विथ यू. चल माझ्याबरोबर खोल पाण्यामध्ये. पॉल म्हणतो मला त्याची ओळख हवी आहे.
मला त्याला ज्यासाठी त्याने मला बोलवलं. मंडळी, जर आपल्याला हे कळालं तर कदाचित आपलं जीवन बदलेल. पण एक काहीतरी गैरसमज आहे, फक्त मला फक्त आर्थिक आशीर्वाद मिळाले, हे ते चांगलं आहे, देर इज नथिंग रॉंग दॅट, पण तेवढंच पुरेसे नाही आहे. दॅट्स नॉट द ओनली थिंग. त्याच्यापेक्षा अधिक काहीतरी येशू आहे प्रियांनो, त्याच्यापेक्षा अधिक खोल येशू आहे. ह्या जगातल्या आर्थिक कुठल्याही गोष्टींपेक्षा येशू ख्रिस्त अधिक खोल आहे. समथिंग व्हेरी डिफरंट, की ज्यामुळं तुमच्यामुळं अधिक लोक आशीर्वादित व्हावे. दॅट्स व्हॉट चर्च. मंडळी, तुम्हाला मला त्याच्याबरोबर खोल पाण्यात जायचं आहे. तो बोलवा, ते वाचा, पुढे वाचा ब्रदर. हा, म्हणून मी त्याच्या मागे लागतो आहे. हा, बंधूंनो, मी अद्याप ते आपल्या कह्यात घेतले असे मानित नाही, तर मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करू व पुढील गोष्टीकडे लक्ष लावून. आज माझ्या भावानं मागेल काय झालं, आजच्या क्षणापासून अगोदर काय झालं ते विसरून जा. देवबाप तुम्हाला पुढे बोलवत आहे. तो म्हणत आहे, चल माझ्याबरोबर खोल पाण्यात. आय वॉन्ट यू टू वॉक विथ मी इन डीप वॉटर्स. माझ्याबरोबर खोल पाण्यामध्ये चल, कारण त्या ठिकाणी प्रभूजी रात्रभर, लूक 5:5 मध्ये, लुकाचा शुभवर्तमान 5व्या अध्यायामध्ये तो पेत्र येशू सांगते, आता संभाषण करत आहे. तो म्हणतो, प्रभूजी रात्रभर मला माहित आहे तुम्ही अद्भुत आहात, मला माहित आहे तुमच्यामध्ये काहीतरी वेगळं पण आहे. पहा 5व्या अध्यायाचं 5वं वचन काय म्हणतं. शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट केलेले. लक्षात ठेवा, त्यांनी रात्रभर. आज कदाचित तुमच्या जीवनामध्ये तुम्ही असे काही कष्ट केलेले ते प्रभू येशूला सोडून केलेले. पुढं, तरी आपल्या सांगण्यावरून दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. त्याला कुठेतरी प्रभूच्या शब्दाचा अनुभव होता. आज मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला थोडा जरी प्रभू तुझ्या शब्दावरून मी ही जाळी सोडत आहे. माझ्या भावना बहिण, आज लोकांना असे लोक हवेत जे शब्दावर विश्वास ठेवणार आहेत. असे लोक, तुझ्या वचनावरून मी हे काम करत आहे. प्रियांनो, नुसता विश्वास महत्वाचा नाही, तर शब्दावरून काम करणारे लोक पाहिजेत. तुझ्या शब्दावरून मी हे जाळं टाकत आहे. मला माहित आहे, माझ्या मागील कितीतरी वर्षाचा अनुभव आहे मासे धरण्याचा, की सकाळच्या वेळेला कोणी मासे धरत नाही. मासे धरायचे असतात तर रात्री धरतात. प्रभूजी रात्री धरतात, मासे सकाळी धरत नाही. पण तरी सुद्धा तुझ्या शब्दावरून मी आज हा जाळं टाकत आहे. माझ्या भावना बहिण, आज देवबाप तुम्हाला त्याच्या शब्दावर विश्वास ठेवण्यासाठी बोलत आहे. पेत्राचं जीवन त्याच्या शब्दावर विश्वास ठेवणं. पुढे जा, वाचा पुढे काय म्हटलेलं आहे. मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला. हालेलुया. तसे केल्यावर, जोपर्यंत शब्द पाळला जात नाही, तुम्ही करत नाही, कार्यात टाकत नाही, विश्वासाने गोष्टी करत नाही, येशूच्या वचनावर पाऊल टाकत नाही, येशू सांगती वेळ घालवत नाही, तोपर्यंत गोष्टी घडत नाही. अशाचा मोठा घोळका त्यांच्या जाळ्यात सापडला. पुढं, आणि त्यांची जाळी फाटू लागली. आमेन. फार मोठी गोष्ट. आणि प्रियांनो, मला इथं संपवायचं 8व्या वचनामध्ये. 8वं वचन काय सांगतं पहा. 8वं वचन. हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, प्रभूजी, माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे. प्रियांनो, आतापर्यंत त्याला वेगवेगळ्या गोष्टीचा अनुभव झाला, वेगवेगळ्या गोष्टीचा. त्यांनी पाहिलं की येशू ख्रिस्ताने त्याच्या वडिलांचं नाव सांगितलं माहीत नसताना त्याचं नाव बदललं. येशू ख्रिस्ताने त्याच्या सासूला आरोग्य दिलं. येशू ख्रिस्ताने खूप लोकांना आरोग्य, हे सगळं अनुभव घेतला. पण तेव्हा तो म्हणाला नाही की मी पापी व्यक्ती आहे. पण ज्या वेळेस तो प्रभू सांगते तो खोल पाण्यात प्रवेश केला, त्याला काहीतरी वेगळं रेव्हलेशन झालं, स्वतःबद्दल एक प्रगटीकरण झालं. माझ्या भावांनो बहिणींनो, आणि हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे, जोपर्यंत तुम्हाला त्या प्रभूची खोल पाण्यामध्ये गेल्यानंतर प्रगटीकरण होतं आणि कळतं की माझ्यात चांगलं काहीच वसत नाही, माझ्यामध्ये जो आहे तो जगात असणाऱ्यापेक्षा ख्रिस्त श्रेष्ठ आहे, तो ख्रिस्त आहे. ही स्वतःची ओळख, माझ्यात चांगलं काहीच नाही, मी पापी व्यक्ती आहे. गुडघ्यावर गेला आणि काय केलं त्यांनी? कारण त्यांनी धरलेल्या माशांचा घोळका पाहून
तो व त्याच्याबरोबर असलेले सर्व जण विस्मित झाले He होते. experienced the presence of God. He experienced something God can do. ओनली गॉड कॅन. जे देव फक्त करू शकतो त्याचा अनुभव. माझ्या भावना आज तुम्हाला सांगतो, तुमच्या जीवनामध्ये फक्त प्रभू जे करतो त्याचा अनुभव घ्या, आणि त्याचा अनुभव ह्या सत्यामध्ये राहिल्याने मिळणार. ह्या वचनामध्ये खोल जाण्याची गरज आहे. ह्या वचनातला परमेश्वर कळला पाहिजे. परमेश्वर काय करतो ह्या वचनाचं फक्त ज्ञान नव्हे, ह्या प्रभू येशू कळला पाहिजे, त्याला प्रगट झाला. आणि मग येशू ख्रिस्तानी त्याला म्हटलं, मला वाटतं 10व्या वचनामध्ये काय म्हणतो येशू, इथून पुढे येशू शिमोनाला म्हणाला, भिवू नको, भिवू नको. इथून पुढे तू माणसे धरणारा होशील. माणसे धरणारा होशील. आतापर्यंत तू मासे धरत होता, पण तुझं जीवन मी बदलते माणसे. आज मंडळी, मी तुम्हाला सांगतो, मंडळीला काय गरज आहे, मंडळीला काय शिकायचं आहे, तर मंडळीला देवाच्या राज्यामध्ये माणसे धरणार हवेत. येशूला तसे लोक पाहिजेत, पण येशूला असे कोणी लोक पाहिजेत जे खोल पाण्याबरोबर त्यावर चालण्यासाठी तयार असले पाहिजेत. They ready to spend time with God. देवापासून तिथे खोल पाण्यामध्ये. आज कदाचित तुम्ही 15 मिनिटं प्रभूला देत असाल, तुम्ही वाढू शकता का? तुम्ही देवापासून 1 तास, प्रभू आय वॉन्ट टू नो यू डीपर, मला तुझ्या बरोबर त्या खोल पाण्यात जायचं. आणि आज प्रभू तुम्हाला असे बोलवत आहे प्रियांनो, प्रभू करो प्रियांनो. हे आमची चुकीची समज आहे की बस मला आता येशू समजला, माझ्या पुरते तो पुरे आहे. नाही, मला त्याच्याबरोबर खोल पाण्यात जायचंय, कारण त्या प्रभूला तुम्हाला माणसं धरणार. मंडळी, तुमच्यामध्ये असं बळ प्रभूने ठेवलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो, चर्च वी हॅव, प्रत्येक विश्वासणाऱ्यामध्ये असं काही बळ आहे, असं सामर्थ्य ठेवलेलं आहे की जे सामर्थ्य जगातला प्रत्येक परिस्थितीला हरवू शकणार आहे. मी तुम्हाला सांगतो, सत्य समजण्याची गरज आहे. किती लोक त्या लबाडीमध्ये जीवन जगतायत, त्या भीतीमध्ये जीवन जगतायत. कधी जाऊन त्या योहानाच्या त्या 8व्या अध्यायाचा अभ्यास करा. ज्या यहुद्यांनी विश्वास ठेवला ते स्वतः लबाडीमध्ये होते. ते विश्वास ठेवला होता येशूमध्ये, पण ते स्वतः लबाडीमध्ये फसले गेलेले होते. अब्राहमाचे कृत्य करत नव्हते, फक्त अब्राहमासारखा विश्वास आहे असं कबूल करत होते. आणि ही सर्वात मोठं डिसेप्शन आहे प्रियांनो. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही आणि मी अब्राहमासारखे कृत्य करणारे लोक बनावे असे देवाची इच्छा आहे. विश्वासाने चालणारे लोक, विश्वासाने देवाच्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवणारे लोक बनाव असं देवाची इच्छा आहे. दिस इज व्हॉट गॉड एक्सपेक्ट्स फ्रॉम यू. प्रभू करो प्रियांनो, तुम्ही आणि मी तसे लोक बनूया. आपण ह्यावेळेस प्रार्थना करूया, पण आज प्रियांनो त्या प्रभूच्या ह्या शब्दाला आपण प्रियांनो होकारात्मक बाजू दे की मला हे पेत्रा, हे शिमोना, माझ्याबरोबर तू खोल पाण्यामध्ये चल. आणि त्या बोटीमध्ये तो येशू आहे प्रियांनो, त्या बोटीमध्ये तो प्रभू येशू आहे. आणि मी तुम्हाला सांगतो प्रियांनो की देवाचा आत्मा इथं काम करत आहे. देवाचा आत्मा त्याच्या आरोग्याचं काम करत आहे. ओके, आय वॉन्ट अभिषेक टू कम फॉरवर्ड. ओके, देवाचा आत्मा इथं काम करत आहे. देवाचा आत्मा जिथं तुम्ही आहात माझ्या भावना बहिणींनो, लेट द होली स्पिरिट वर्क इन युअर लाईफ. तो तुमच्या रिकाम्या त्या जाळ्यामध्ये पवित्र तुम्हाला तो ते मासे देऊ इच्छितो. तो तुमच्या सांगते रिलेशन ठेवू इच्छितो. तो तुम्हाला अनुभव देऊ इच्छितो. तो तुम्हाला प्रगटीकरण देऊ इच्छितो. फक्त एक छोटस एक कडवं आपण देवाला धन्यवादाचं देणार आहोत, त्याची स्तुती करणार आहोत की ख्रिस्ता स्तवा खालीवर, नमा हो त्या समोर, मुकुट घाला त्यावरी तो धन्य. प्रियांनो, तुम्ही जिथं कुठं असाल आपल्या सानिध्यात प्रभूच्या सानिध्यात उभे राहा. जस्ट स्पेंड टाइम, लेट द होली स्पिरिट वर्क इन युअर लाईफ. तो तुमच्या बरोबर काम करत आहे प्रियांनो. देवाचा आत्मा ह्या क्षणी तुमच्या जीवनामध्ये काम करत आहे. देवाचा आत्मा तुमच्या बरोबर आहे. हो, तुला मी सांगत आहे की तो त्यांनी तुला बोलवलेलं आहे, निवडलेलं आहे. विश्वासाने तू चालावं त्याची अशी इच्छा आहे. तू त्याच्याबरोबर जीवन जगावं ही त्याची इच्छा आहे. जस्ट त्या प्रभूला स्तवन करूया, त्याला धन्यवाद देऊया. तो इथं आहे. मला सांगू दे प्रियांनो, त्याचा आत्म्याने तो तुमच्या शेजारी आहे. ही इज वर्किंग इन युअर लाईफ डीपर. तो बोलवत आहे खोल पाण्यात. जर तुम्ही प्रभू येशूला आपलं जीवन दिलं असेल तर आज तुम्ही त्याला म्हणू शकता, येशू मी जन्मता पापी आहे, माझ्या पापांची मला क्षमा कर. प्रियांनो, तो येशू ख्रिस्त तुम्हाला तुमच्या पापांची क्षमा करेल. त्याच्या रक्ताने तो तुम्हाला शुद्ध करेल. तो तुम्हाला पूर्णपणे, तुमची पाप लाखेसारखी लाल असली तरी बर्फासारखे शुभ्र होतील.
प्रियांनो, त्याचं रक्त तुम्हाला शुद्ध करत, त्यात तुमचे विचार तो बदलत आहे. तुला सैतानाने फसवलेलं आहे, तुला सांगितलेलं आहे की तुझ्या कमरेपासून तुला चालता येणार नाहीये. सैतानाने फसवलेलं आहे. ही हॅज डिसीव्ड यू. ते बाप तुझ्या त्या कमरेमध्ये, तुझ्या पायामध्ये शक्ती देतोय. देव परमेश्वराचं आरोग्याचं काम त्या तुझ्या फुफ्सात घडत आहे, तुझ्या लंग्स मध्ये घडत आहे. सरेंडर. असे काही लोक आहेत. ते प्रभू, जेवढं तुझ्यासाठी मी करतो पुरे आहे, आता मी जाऊन कष्ट करेन आणि मी कमाई करेन. एक लक्षात ठेवा, सरेंडर युअर सेल्फ टू गॉड. आणि जे तो करेल ना, ते अद्भुत आहे, ते अद्भुत आहे, ते सामर्थ्याचं आहे. कमिट युअर लाईफ टू जीसस. खालीवर नमाहो त्या समोर मुकुट घाला त्यावरी तो धन्य 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 राजा तो धन्य राजा तो येशू धन्य राजा तो येशू धन्य राजा तो धन्य धन्य राजा तो. प्राणी मात्रांनो सत्वरी नमाहो त्या समोर मुकुट घाला त्यावरी तो धन्य 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 राजा तो येशू धन्य राजा तो येशू धन्य राजा तो येशू धन्य राजा तो येशू धन्य धन्य राजा. प्रियांनो, देवाचा आत्मा तुम्हाला स्पर्श करत आहे. हो, तो देवाच्या आत्म्याचा स्पर्श आहे जे तुम्हाला हलवत आहे. कदाचित तुम्ही खाली पडत आहात, काळजी करू नका. देवाच्या आत्म्याला कार्य करू द्या. त्या बहिणीला, त्या भावाला प्रभूचा आत्मा काम करत आहे. ते बंधन तुटत आहे. ते बंधन आज प्रभू मोकळं करत आहे. बऱ्याच वर्षांपासून ते असलेलं बंधन आहे. गैरसमजुतीचं खोट्या शिक्षणाचं बंधन आहे. देवबाप ते मोडत आहे. ते बंधन मनातून, विचारातून तोडत आहे. आणि तो म्हणतो, माझ्या सत्य वचनामध्ये ये, सत्यामध्ये चाल, म्हणजे जीवनाचा अनुभव तू घेशील. विपुल जीवन तुझ्यासाठी मी राखून ठेवलेलं आहे. थँक्यू जीसस. देवाचा आत्मा काम करत आहे. यावेळेला पास्टर अभिषेक आपल्यासाठी प्रार्थना करतील. थँक्यू जीसस.
प्रभू आज आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू आज तू आमच्याशी बोलला आहेस परमेश्वर, आणि तुझं वचन आज आमच्यामध्ये जिवंत झालं आहे म्हणून धन्यवाद. प्रभू धन्यवाद, कारण की तू आम्हाला सामर्थ्य देतो की आम्ही तुझ्या बरोबर खोल पाण्यामध्ये जाऊ परमेश्वर. परमेश्वर, कारण की तिथंच तू आमची खऱ्या रीतीने भेट घेऊ शकतो, आणि तिथंच आम्ही पाहू शकतो परमेश्वर आम्ही कोण आहोत, की आम्ही तुझ्या विना, तुझ्या वाचून प्रभू कोणीच नाही. तुझ्या वाचून प्रभू आम्ही काहीच करू शकत नाही, आणि आम्हाला तुझी गरज आहे परमेश्वर. प्रभू आज आमची नव्या रीतीने तू भेट घेतलीस म्हणून धन्यवाद परमेश्वर. प्रभू आम्ही प्रार्थना करतो की पुढच्या वेळीमध्ये परमेश्वर, म्हणजे प्रभू या वीक मध्ये लॉर्ड कीप मिनिस्टरिंग टू अस लॉर्ड. होली स्पिरिट वी इन्व्हाइट यू. पवित्र आत्म्या, आज आम्ही तुला आमंत्रण देतो आणि म्हणतो की लॉर्ड कीप मिनिस्टरिंग. प्रभू आम्हाला तू स्पर्श करत राहा परमेश्वर. प्रभू अजून तुझ्या जवळीक जाण्यासाठी प्रभू तू मदत कर परमेश्वर. येशूच्या नावामध्ये प्रार्थना करतो.